वेलकम टू खारुताई चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण डेप्रिसिएशनचा एक सम सोडवणार आहोत SLM मेथडने. तो सम आहे इलस्ट्रेशन 3 जो टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 225 वर आहे. इलस्ट्रेशन 3 प्रभुने अँड सन्स कोल्हापूर यांनी काय केले, मेड फर्निचर फॉर देअर ऑफिस ऑन 1 ऑक्टोबर 2015. फॉर दिस दे हॅड स्पेंड 72,000 ऑन मटेरियल्स अँड 32,000 ऑन वेजेस. मग आपल्याला ही दोन एक्सपेन्सेस फर्निचरच्या कॉस्टमध्ये कॉस्ट ऑफ ॲसेटचं कॅल्क्युलेशन करायला लागेल. पुढे काय, द एस्टिमेटेड लाईफ ऑफ द फर्निचर इज 10 years अँड एक्सपेक्टेड स्क्रॅप व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ इट वुड बी 24,000. मग ज्या अर्थी आपल्याला लाईफ आणि स्क्रॅप व्हॅल्यू दिलेलं आहे त्या अर्थी इथे पर्सेंटेज नसणार, आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि काय पुढे, दे सोल्ड द एंटायर फर्निचर फॉर ₹80,000 ऑन 1 ऑक्टोबर 2018. मग परचेस आहे, फॉर्म्युला आहे आणि एक सेल एंट्री आहे. दे क्लोज द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. आणि आपल्याला करायचं काय, फर्निचर अकाउंट, डेप्रिसिएशन अकाउंट 4 वर्षासाठी. ठीक आहे, त्यासाठी आधी आपल्याला फॉर्म्युलाने डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि आता इथे आपण हे पण बघितलं की कॉस्ट ऑफ ॲसेटचं कॅल्क्युलेशन पण आहे. आधी आपण कॉस्ट ऑफ ॲसेट काढूया. कॉस्ट ऑफ ॲसेटचा फॉर्म्युला काय होता, परचेस प्राईस प्लस इन्सिडेंटल चार्जेस. मग ह्याच्यात आपण मटेरियल्स परचेस केलेत आणि 32,000चे वेजेस पण पे केलेत. तर मग हेच आपले एक्सपेन्सेस होतील. 72,000 प्लस 32,000 टोटल होणार आपली ₹1,04,000. बरोबर. आणि डेप्रिसिएशन आता कॅल्क्युलेट करायचं, तर त्याचा फॉर्म्युला काय, डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला कॉस्ट ऑफ ॲसेट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ ॲसेट इन इयर्स. मग कॉस्ट ऑफ ॲसेट आपण काढली आहे वरती 1,04,000 मायनस स्क्रॅप व्हॅल्यू आहे 24,000. 10 इयर्सचं आपलं लाईफ आहे डिवाइड बाय 10. बरोबर. मग आपण 1,04,000 मायनस 24 80,000. 80,000 डिवाइड बाय 10 8,000. मग आपलं डेप्रिसिएशन किती आलं, 8,000 पर ॲनम. आता हे पर ॲनमचं वर्किंग आहे, पण आपलं 2018मध्ये आपण 1 ऑक्टोबरला म्हणजे वर्षाच्या मध्येच ॲसेट विकलेलं आहे, त्यामुळे तेव्हा वर्किंग वेगळी करावी लागेल. मग आपण ॲसेटची पण वर्किंग करून घेऊया एरर नको होण्यासाठी. परचेस कधी केलं आहे, 1 ऑक्टोबर 2015. कितीला केलं आहे, काय केलं आहे, फर्निचर केलं आहे. आणि आपली कॉस्ट ऑफ ॲसेट काय आहे, आपण कुठल्या अमाऊंटवर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार, ह्या अमाऊंटवरती. आपलं 1,04,000 आणि आपलं ॲसेट आहे फर्निचर आणि आपलं मेथड आहे SLM. रेट नाही आहे कारण की आपण फॉर्म्युला यूज करतो आहे 8,000 पर ॲनम. आपल्याला 2018मध्ये सेल डेट आहे ना, म्हणजे आपल्याकडे ह्या पेजवरती सगळी इन्फॉर्मेशन आली. 80,000ला ही सेलची इन्फॉर्मेशन आहे. मग आता आपण करणार काय, तो 4 वर्षाचं डेप्रिसिएशन सांगितलं ना, आपल्याला 4 वर्षाचं वर्किंग करायला सांगितलं आहे. तर मग आपण 4 वर्षाचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करू. डेप्रिसिएशन अकाउंट, डेप्रिसिएशन फॉर फायनान्शियल इयर 15-16. तर ह्या वर्षी डेप्रिसिएशन फुल इयर वापरलं नाही. पर ॲनम डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केलं 8,000, पण पहिल्या वर्षी आपण ॲसेट फुल इयर वापरला नाही. तर मग आपण जेवढं वर्ष वापरलं, ऑक्टोबरला घेतलं ना, मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जॅन, फेब, मार्च 6 मंथ्स वापरलं, तर 6 मंथ्स डिवाइड बाय 12 असं आपलं वर्किंग येणार पहिल्या वर्षाचं डेप्रिसिएशनचं, विच इज 4,000. सेकंड इयरला WDV असणार, ओपनिंग WDV 1 लाख. आणि त्याच्यावरती सेकंड इयरला काही एंट्री नाही फॉर डेप्रिसिएशन फॉर फायनान्शियल इयर 16-17. हे 18मध्ये आहे ना सेल, 18-19मध्ये सेल आहे. हां, तर 17-18, 18-19 2 वर्ष पुढचे दुसरे काही एंट्रीज नाही. तर मग आपलं डेप्रिसिएशन फुल इयरचं 8,000चं येणार आणि दुसरं काही नाही आहे. म्हणजे हे तेवढंच मायनस करून नवीन WDV येणार नेक्स्ट इयरसाठी. ही असणार आपलं 92,000 मायनस डेप्रिसिएशन फॉर फायनान्शियल इयर 17-18 ते पण 8,000. जे इथे जे 8,000 आहे ते दरवर्षी तेच येणार ना,
आणि आपली इथे व्हॅल्यू येणार 9084. आता आपण शेवटच्या वर्षी म्हणजे ज्या वर्षी आपण ॲसेट सेल केला, फर्निचर सेल केला, त्या वर्षी जिथपर्यंत ॲसेट वापरला तेवढ्याचं डेप्रिसिएशन करणार. डेप्रिसिएशन फॉर फायनान्शियल इयर 18-19. मग यावर्षी डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करणार? 8000 आपण कधीपर्यंत वापरले? 1 ऑक्टोबरपर्यंत वापरले. मग 1 ऑक्टोबरपर्यंत एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 6 महिने. मग इथे पण 6/12. मग आपलं येणार किती? 4000 हे आपलं अप टू डेट ऑफ सेल ते डेप्रिसिएशन येणार. मग WDV ॲज ऑन डेट ऑफ सेल 80,000 असणार. आणि आपण विकलं पण 80,000लाच आहे. म्हणजे काय, आपला काय म्हणतात, सेल व्हॅल्यू आणि WDV सेम असल्यामुळे देर इज नो प्रॉफिट नो लॉस. बरोबर ना? ह्याला तुम्ही ॲक्च्युली वर्किंग नोट 2 बोलू शकता आणि कम्प्युटेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं लिहू शकता. प्रॉफिट नो लॉस. ह्याच्यामध्ये सेल व्हॅल्यू किती? 80,000 आणि WDV ॲज ऑन डेट ऑफ सेल 80,000. नो प्रॉफिट नो लॉस. मग आता आपण वर्किंग रेडी असल्यामुळे आपल्याकडे सगळे अमाऊंट्स रेडी आहेत. मग आता आपल्याला लेजर बनवायला सोपं जाईल. आपल्याला 2 लेजर बनवायचे आहेत, एक फर्निचरचं आणि एक डेप्रिसिएशनचं. फर्स्ट इयरला परचेस केलं आहे 1 ऑक्टोबरला 2015ला. तर आपण फर्निचर अकाउंटला इफेक्ट देणार. पहिला आपण फर्निचर अकाउंट बनवूया. फर्निचर अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट. मग 1 ऑक्टोबर 2015ला परचेस केलं आहे. तर फर्निचरमध्ये आपण एंट्री येणार 2015 ऑक्टोबर 1ला परचेसची एंट्री. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश किंवा बँक. टू बँक अकाउंट. अमाऊंट किती आहे? 1,04,000. तर बँकचं अकाउंट तर आपण ओपन नाही करत. आपण फर्निचर आणि डेप्रिसिएशनचं अकाउंट क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे, आपण तेवढंच अकाउंट ओपन करणार. मग आता ह्या वर्षी ट्रान्झॅक्शन फक्त एक परचेसचं झालं आहे. त्यानंतर इयर एंडला आपल्याला फक्त एक डेप्रिसिएशनची एंट्री पास करायची आहे. ह्या वर्षी अर्धा वर्षच आपण ॲसेट यूज केला आहे, म्हणून डेप्रिसिएशनची अमाऊंट वेगळी येणार. मग आपल्या डेप्रिसिएशनची एंट्री येणार. इफेक्ट फर्निचरमध्ये जाणार. आधी डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट होणार 2016 मार्च 31 टू फर्निचर अकाउंट. अमाऊंट आहे 4,000. फर्निचर अकाउंटला आपण क्रेडिट करणार 2016 मार्च 31 बाय डेप्रिसिएशन अकाउंट 4,000. मग आता डेप्रिसिएशनची एंट्री मारल्यानंतर आपण इयर एंड एंट्रीज जे आहेत, ट्रान्सफरच्या एंट्रीज आहेत, P&L अकाउंटमध्ये डेप्रिसिएशनची अमाऊंट ट्रान्सफर करणार. मग त्याला आपण बाय P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट 4,000. ह्याने आपल्या डेप्रिसिएशनचा अकाउंट बॅलन्स होणार, कारण की ट्रान्सफरची अमाऊंट सेम असते, त्यामुळे ह्याची कॅरी फॉरवर्ड अमाऊंट काय राहत नाही. पण आपल्याला फर्निचर अकाउंट बॅलन्स करावं लागणार. 1,04,000 ही मोठी अमाऊंट आहे. 1,04,000 आणि त्याच्यातून 4,000 गेला तर अमाऊंट राहिली 1,00,000. ही अमाऊंट काय आहे? बाय बॅलन्स क्लोज डाऊन. आणि नेक्स्ट डेला 2016 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,00,000. ही अमाऊंट आपण वर्किंग बरोबर क्रॉस कन्फर्म करू शकतो. WDV आपली 1,00,000. बरोबर. आता पुढच्या 2 वर्षी, ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी 8,000ची डेप्रिसिएशन आहे. बाकी काही परचेस सेलची एंट्री नाही आहे. तर आपण फटाफट 8,000ची एंट्री पास करूया. फर्निचरला क्रेडिट करणार. हा 2016ला इयर सुरू झाला. इथे 2017ला मार्चला वर्ष संपला. 31 बाय डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. फर्निचरला क्रेडिट करतोय 8,000ने. कधी इयर एंडला नेहमी फर्निचर अमाऊंट कमी कमी होत जाणार डेप्रिसिएशनमुळे. जेव्हा आपण कमी करतोय तेव्हा आपण ॲसेट अकाउंटला क्रेडिट करतो व्हॅल्यू रिड्यूस करायला. मग इथे 8,000 आणि डेप्रिसिएशन अकाउंटला डेबिट. इथे 2017 आहे, हे 16 आहे. 2017 मार्च 31 टू फर्निचर अकाउंट 8,000.
जे डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट 8,000. आणि त्याच डेला आपण दुसरी एंट्री पास करणार ट्रान्सफरची March 31 सेम अमाऊंट बाय P&L अकाउंट 8,000. जसं वर होतं तसंच हे पण क्लोज होणार अकाउंट. इयर एंडला ह्याचा काही बॅलन्स नसतो, नॉमिनल अकाउंटचा काही बॅलन्स उरत नाही. आणि फर्निचर अकाउंटमध्ये 1 लाख ही मोठी अमाऊंट आहे आणि मग बॅलन्सिंग 1 लाखमधून 8,000 कमी झाले तर आपली अमाऊंट आहे 92,000. 31ला बाय बॅलन्स क्लोज डाऊन. आणि तीच अमाऊंट आपण नेक्स्ट डेला 2017 एप्रिल 1ला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन असं कॅरी फॉरवर्ड करणार. तर 92,000 आपल्याला क्रॉस चेक करायचं आहे वर्किंग नोट बरोबर. ही 8,000 नंतर 92,000 बॅलन्स बरोबर आहे, जे आपले वर्किंग्स आपले टोटल्स बरोबर आहेत. हे 1 वर्षाचं झालं आणि दुसऱ्या वर्षी पण सेम 8,000चं रिपीट करायचं आपल्याला. मग इथे आपण 17ला सुरू झालं, 18ला वर्ष संपला. March 31ला बाय डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट असं आपलं 8,000ची पोस्टिंग झाली. आणि डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 2018 March 31 टू फर्निचर अकाउंट 8,000 ही आपली झाली एंट्री. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंटला क्रेडिट. ओके. मग आता आपण डेप्रिसिएशन अकाउंटची ट्रान्सफरची एंट्री इयर एंट्री पास करणार. सेम डे बाय P&L अकाउंट 8,000. ॲज युजल हा अकाउंट आपला क्लोज होणार विथ नो बॅलन्स. फर्निचर अकाउंटला आपल्याला बॅलन्स करावं लागणार. 92,000 मोठी अमाऊंट आहे आणि 92 मायनस 8 84,000. म्हणजे आपली 31ला बाय बॅलन्स क्लोज डाऊन आपली बॅलन्सिंग फिगर असणार आहे. ती आपण नेक्स्ट डेला 2018 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 84,000. हे आपण क्रॉस कन्फर्म केलं आपल्या 8,000ची एंट्री आणि 84,000चं WDV. तर लास्ट इयरमध्ये नुसतं डेप्रिसिएशनची एंट्री नाही, डेप्रिसिएशनची एंट्री आणि त्यानंतर आपलं सेलचा इफेक्ट पण द्यायचा आपल्याला. 1 ऑक्टोबरला सेल झालं आणि म्हणजे ही एंट्री पण आपण ऑक्टोबरला पास करणार आहोत. मग फर्निचर अकाउंटमध्ये डेप्रिसिएशन 1 ऑक्टोबरला 2018 ऑक्टोबर 1 बाय डेप्रिसिएशन आणि अमाऊंट 6 मंथ्सच डेप्रिसिएशन असणार म्हणून अमाऊंट आपली वेगळी आहे वर्किंग नोटमध्ये 4थ्या वर्षी 4,000 आणि डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 2018 ऑक्टोबर 1 टू फर्निचर अकाउंट 4,000. फर्निचर अकाउंटमध्ये आता नंतर आपल्याला पास करायची आहे सेलची एंट्री. सेलची एंट्री आपण कशी पास करतो, जेव्हा बिझनेसमधून ॲसेट बाहेर जातो फर्निचर अकाउंटला आपण क्रेडिट करणार आणि पैसे आत येणार. तर आपण बँक मध्ये पैसे आले असं करू, त्याला डेबिट करू, बँक अकाउंटला डेबिट. फर्निचर वॉट गोज आउट प्रमाणे क्रेडिट करणार. आपली फर्निचर अकाउंटला आपण क्रेडिट करणार सेम डे ऑक्टोबर 1ला बाय बँक अकाउंट. आता पैसे किती आले आपल्या ह्याच्यामध्ये 80,000 आले. बँक अकाउंट आपण काढलं नाही आहे, क्वेश्चनमध्ये फक्त फर्निचर सांगितलं आहे, तर दुसरा इफेक्ट नाही येणार. आता आपली सेलची एंट्री झाली. ह्या सेलवरती आपला प्रॉफिट किंवा लॉस झालेला नाही आहे, त्यामुळे त्या अकाउंटला इफेक्ट नाही आहे. त्यामुळे ते अकाउंट्स आपण कन्सिडर नाही करणार. सिम्पल एंट्री झाली आपली सेलची, नाहीतर एरवी कंबाईंड एंट्री झाली असती, प्रॉफिट किंवा लॉस कन्सिडर करावं लागतं. मग आता डेप्रिसिएशनची एंट्री झाली आणि सेलची एंट्री झाली. आता मग इयर एंडची एंट्रीज आपले येणार, जे 2019 March 31 ला आपले बुक्स क्लोज होणार त्या वर्षीचे. आणि तेव्हा आपण डेप्रिसिएशनचा जे काय बॅलन्स असेल ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार. हे 4,000 आपण P&L मध्ये ट्रान्सफर करणार. ॲज युजल नॉमिनल अकाउंटचं अकाउंट क्लोज होणार 4,000. आणि ह्या वेळेला आपला ॲसेट पण सेल ऑफ झालाय, त्यामुळे इथे पण 84,000 आणि इथे पण 84,000 हे टॅली होणार. अकाउंट क्लोज होणार, ॲसेट राहिलं नाही ना म्हणून.
तर असं आपलं हे 4 वर्षाचं पोस्टिंग झालं. मग आपण काय केलं सुरुवातीला, आधी आपण कॉस्ट ऑफ ॲसेट काढली, डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला यूज करून डेप्रिसिएशन पर ॲनम काढलं आणि मग त्याचं 4 वर्षाचे अमाऊंट काय येणार, WDV, डेप्रिसिएशन, प्रपोर्शनेट डेप्रिसिएशन आणि प्रॉफिट अँड लॉस झाला आहे की नाही हे आपण असं वर्किंग केलं. आणि त्याच्यानंतर आपण लेजर्स केले 4 वर्षाचे, फर्निचर अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट 4 वर्षाचं पोस्टिंग केलं. तर इथे संपला हा आपला इलस्ट्रेशन